फक्त राज्यभरातलेच नव्हे तर देशभरामध्ये जी 17 स्थानकांची लिस्ट काढली गेली की ज्याच्यावरती जास्त प्रमाणात गर्दी होते, म्हणजे आपण आता बोलतो आहोत रेल्वे स्टेशनबद्दल. त्याच रेल्वे स्टेशनच्या 17 याद्यांमध्ये 17 जागांच्या यादीमध्ये पुणे रेल्वे स्टेशनचा देखील समावेश करण्यात आला होता. आणि आता याच्यावरती ह्या गर्दीच्या स्थानकांवरती नियंत्रण करण्यासाठी आता पुणे रेल्वे स्टेशनवरती एक वॉर रूमची स्थापना करण्यात आली. तर वॉर रूममध्ये नेमकं काय असणार आहे, तर ही जी वॉर रूम स्थापन करण्यात आलेली आहे त्या वॉर रूममध्ये नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या तत्कालीन सोडवण्यात येणार आहेत. म्हणजेच ह्या वॉर रूममध्ये 10 कर्मचारी 24 तास तैनात असणार आहेत, ज्याच्यामुळे जर नागरिकांना जर काही तक्रारी असतील रेल्वे संदर्भातच्या तर ते त्या वॉर रूममध्ये यायचं त्यांनी आणि त्या गोष्टीची तक्रार तिथे पद्धतशीरपणे नोंदवायची आणि त्यानुसार त्यांची तक्रार जी असणार ते 20 ते 30 मिनिटाच्या आतमध्ये सोडवण्यात येणार असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. आणि एवढंच नव्हे तर ह्याच्यामध्ये रेल्वेमधले जे साधारणपणे जे नॉर्मल प्रॉब्लेम्स असतात ते म्हणजे AC बंदपासून ते सॉकेट तुटलेला असू दे किंवा वॉशरूम व्यवस्थित नसणं, पाणी व्यवस्थित नसणं किंवा सहप्रवासी जो आहे त्याचा त्रास होणं, या सर्व गोष्टींची दखल या वॉर रूमच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. आणि ही जी वॉर रूम आहे या वॉर रूमच्या माध्यमातून रेल्वे स्टेशनचे प्लॅटफॉर्म क्रमांकांची, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची व्यवस्थितपणे माहिती आता या वॉर रूममध्ये ठेवण्यात येणार आहे. म्हणजे थोडक्यात काय तर हा पूर्णपणे रेल्वे स्टेशनचा जो आढावा आहे किंवा रेल्वे स्टेशनमध्ये होणाऱ्या न होणाऱ्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्याची एक थोडक्यात समरी म्हणू शकतो आपण गोष्टीला किंवा एक जिस्ट ही या वॉर रूममध्ये ठेवण्यात येणार आहे, रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे. रेकॉर्डिंग म्हणण्यापेक्षा त्या गोष्टीवरती लक्ष बारकाईने आता इथलं रेल्वे प्रशासन जे आहे ते व्यवस्थितपणे देणार आहे. तुम्हीही जर रेल्वेने प्रवास करत असाल आणि तुम्हालाही जर काही अडचणी होत असतील तर या वॉर रूमला तुम्ही येऊन तुमच्या तक्रारी सांगू शकता आणि त्यानुसार या वॉर रूममध्ये तुमच्या तक्रारी सोडवण्यात देखील येते. आता हे वॉर रूम जे स्थापन केलेलं आहे हे कितपत योग्य किंवा कितपत योग्य रीतीने काम करणार आहे आणि कितपत तत्परतेने काम करणार आहेत हे आपल्याला येणारा काळात सांगेलच. परंतु या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला ही जर रेल्वेकडनं काही असुविधा होत असतील तर ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका. आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी अंशुकाशी.